नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी एडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा विषय गणित या विषयातील घटक क्रमांक 7 बीजगणित बीजगणित घटक उपघटक क्रमांक 31 नित्य समानता. आता नित्य समानता कशाला म्हटलं जातं? एखादं समीकरण तुम्हाला दिलं जातं पेपरमध्ये, त्याची डावी बाजू आणि उजवी बाजू या दोन्ही बरोबर असतील तर तुम्हाला उत्तर सोडवता येतं, म्हणजे प्रश्नाचं उत्तर सापडतं. आता नित्य समीकरणे म्हणजे नेमकं काय? ज्या समीकरणात बघा असे समीकरण दिले जातात परीक्षेमध्ये, ज्या समीकरणात चलाच्या कोणत्याही किमतीला डावी बाजू व उजवी बाजू यांची समानता कायम राहते, अशा समीकरणांना नित्य समीकरणे म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ जर आपल्याला याचा विचार करायचा असला तर काय घ्यावं लागेल? एखादा एक्झाम्पल घेऊन दाखवतो बघा. ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए अधिक बी. आता यालाच आपण काय करता येईल? ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. ही झाली नित्य समानता. म्हणजे याच्यात किमती टाकल्या, त्याची बेरीज केली तरी उत्तर तेवढंच येणार. याच्यात किमती टाकल्या, बेरीज केली तरी उत्तर किती येणार? तेवढंच येणार. म्हणजेच याचा अर्थ डावी बाजू बरोबर कोणती बाजू? उजवी बाजू. आता बैजिक राशींचे अवयव पाडायचे. कसे पाडायचे? एक पदीचे अवयव पाडले जातात बघा. पहिला मुद्दा, उदाहरणार्थ 15m चा चौथा घात यांचा तिसरा घातचे अवयव पाडा. अगोदर आपल्याला संख्येचे अवयव पाडता आले पाहिजे. संख्या म्हणजे 15 हेच काय आहे? सहगुणक आहे. आणि या सहगुणकाचे अवयव पाडायचे आपल्याला. म्हणजेच 5 गुणुले 3 5 3 15 गुणुले m चा चौथा घात दिला येतं, त्याला काय करायचंय? एकामध्ये रूपांतर करायचं. कशामध्ये? एकात. म्हणजे m गुणुले m गुणुले m गुणुले m, याचा अर्थ याचा एक घात, याचा एक घात, याचा एक घात, प्रत्येक m चा एक एक घात, गुणुले n गुणुले n गुणुले n, याचा अर्थ n चा पण एक एक घात आपल्याला मिळाला. म्हणजे हे झाले 15m, m चा चौथा घात, n चा तिसरा घात याचे अवयव. आणि याला आपण बोललो एकपदी. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचंय? विस्कटून लिहायचंय. दिलेलं गणित काय करायचं? विस्कटून लिहायचं. दुसरा, द्विपदीचे अवयव पाडायचे. बघा द्विपदी दिलेले आहेत 2 px अधिक qx चे अवयव पाडा, असा प्रश्न आहे. मग इथं x आणि x कॉमन आहे, म्हणजे समान घटक आहे. मग कसं सॉल्व्ह करणार? px अधिक qx, मग हा x p गुणुले x अधिक q गुणुले x, यांच्यातून x समान आहे, तो काय करायचा? बाहेर घ्यायचा, कंसाच्या बाहेर. म्हणजेच बरोबर x कंसात p अधिक q, हे त्याचं काय झालं? उत्तर. हे झालं दुसरं. आता तिसरा पॉइंट आहे पूर्ण वर्ग राशीचे अवयव. आता पूर्ण वर्ग राशी कोणाला म्हटलं जातं? a अधिक b कंसाचा वर्ग. मग a अधिक b कंसाचा वर्ग, याचा अर्थ आपण याला असंही लिहू शकतो, a अधिक b पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात a अधिक b वर्ग. याचा अर्थ त्याचा 2 वेळा गुणाकार करावा लागेल. हा 2 वेळा गुणाकार केला तर आपल्याला ही पूर्ण वर्ग राशी मिळते. ती पूर्ण वर्ग राशी म्हणजे कोण? a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. आणि या पूर्ण वर्ग राशीमध्ये a वर्ग याला पहिलं पद, 2ab याला मधलं पद आणि b चा वर्ग याला तिसरं पद असं म्हटलं जातं. आपण याला शॉर्टकट मध्ये प प म प ती प, तिसरं पद, त्याला शेवटचं पद पण म्हटलं जातं शेप. याच्यानंतर बघा हे एक झालं. आता हे दुसरं, a वजा b चा वर्ग, a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. मग इथं सुद्धा काय येऊ शकतो? a वजा b दुसऱ्या कंसात a वजा b, या दोन कंसांचा गुणाकार म्हणजेच a वजा b चा वर्ग. याचाच अर्थ a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. पेपर मध्ये तुम्हाला काय करतात? पहिलं पद आणि शेवटचं पद, तिसरं पद दिलं जातं आणि मधलं पद सांगितलं जातं काढायला. मग किंवा याच्यात असं कोणतं पद मिळवलं की पूर्ण वर्ग राशी मिळेल, असा प्रश्न टाकला जातो. मग बघा हे सूत्र दिलं इथं, म प बरोबर 2 वर्गमुळात प प म्हणजे पहिलं पद गुणुले वर्गमुळात ती प म्हणजे तिसरं पद. म्हणजे डायरेक्ट तुम्ही इथं अवयव पाडत नाही बसायचं. पहिल्या पदाचं वर्गमूळ घ्यायचं, शेवटच्या पदाचं वर्गमूळ घ्यायचं, त्याला 2 न गुणायचं, ते तुमचं पहिलं काय असणार? उत्तर. 2 पूर्ण वर्गांच्या वजाबाकीचे अवयव. हे बघा a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b आणि a वजा b. म्हणजे पहिल्या कंसात बेरीज आणि दुसऱ्या कंसात काय असते? यांची वजाबाकी असते. हे झाले 2 पूर्ण वर्गांच्या वजाबाकीचे अवयव. म्हणजे चुकून तुम्हाला एखादा प्रश्न ह्याच्यावर विचारला गेला, उदाहरणार्थ आपण घेऊन पाहूया एखादा. बघा उदाहरणार्थ 9x चा वर्ग वजा 4 असा दिलाय. असा प्रश्न दिलेला आहे. 9x चा वर्ग वजा 4. मग काय करता येईल? डायरेक्ट ये, मग ह्याचं वर्गमूळ घेता येईल. 3x अधिक b ची किंमत म्हणजे किती? 2, याचं वर्गमूळ घ्यायचंय आणि इकडं 3x वजा 2 झालं उत्तर डायरेक्ट त्याचं. म्हणजे 9चं वर्गमूळ घेतलं
3, चं वर्गमूळ घेतलं x आणि 4 चं वर्गमूळ घेतलं 2 आणि मग a आणि b च्या किमती भेटल्या. 3, a ची किंमत 3, b ची किंमत 2. झालं हे त्याचं उत्तर. याला म्हणायचं उदाहरण. बघा काही महत्वाची सूत्रे आहेत कशासाठी, नित्य समानता आणि बैजिक राशींचे अवयव काढण्यासाठी. हे सूत्र एकदा पाठ झाले की उदाहरण काय होतं, पटकन सुटतं. कारण उदाहरण सोडवण्यासाठी तुम्हाला पेपरमध्ये काय केलं जातं, संख्या दिल्या जातात आणि त्या संख्या सोडवण्यासाठी हे सूत्र महत्वाचे असतात. काही दशांश चिन्ह दिले जातात, मग कसे सोडवायचे. a अधिक b चा वर्ग, a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. आता याच्यातलं महत्वाचं आणि मेन सूत्र कोणतं आहे, हे सूत्र तुमच्या लक्षात राहिलं की बाकीचं येऊन जाईल. म्हणजे a अधिक b चा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. दुसरं a अधिक b चा वर्ग, a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a अधिक b दुसऱ्या कंसात a अधिक b. म्हणजे दोन कंसांचा गुणाकार जर सोडवला तर हे सूत्र तुम्हाला मिळून जाईल. तिसरं a वजा b चा वर्ग, a वजा b कंसाचा वर्ग बरोबर a वजा b दुसऱ्या कंसात a वजा b. चौथं a वजा b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. पाचवं a वर्ग अधिक b वर्ग बरोबर a अधिक b कंसाचा वर्ग वजा 2ab. आता मेन डोक्यात कोणते ठेवायचे, याला गोल करतोय हे डोक्यात ठेवा, बाकीचे ऑटोमॅटिक तुम्हाला जमतील. पण लिहून घेताना आपण सगळेच घेतोय. चुकून एखाद्याला बदल करता नाही आला, डाव्या बाजूचा उजवी बाजूकडे, उजव्या बाजूचा डाव्या बाजूकडे नाही करता आलं तर बघा. याच्यानंतर सहावं a चा वर्ग अधिक b चा वर्ग बरोबर a वर्ग वजा b चा वर्ग अधिक 2ab. a अधिक b चा वर्ग बरोबर a वजा b वर्ग अधिक 4ab. हे एक सूत्र. a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b कंसाचा वर्ग वजा 4ab. नववं a अधिक 1/a कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2 अधिक 1/a त्याचा वर्ग. हे 9 सूत्र झाले. आता 10वा a वर्ग अधिक 1/a वर्ग बरोबर कंसात a अधिक 1/a कंस पूर्ण त्याचा वर्ग वजा 2. 11वा आहे a वजा 1/a कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग वजा 2 अधिक 1/a वर्ग. 12वं सूत्र आहे a वर्ग अधिक 1/a वर्ग बरोबर a वजा 1/a कंसाचा वर्ग अधिक 2. 13वं a अधिक 1/a कंसाचा वर्ग बरोबर कंसात a वजा 1/a कंसाचा वर्ग अधिक 4. नंतर 14वं सूत्र कंसात a वजा 1/a कंसाचा वर्ग बरोबर कंसात a अधिक 1/a कंसाचा वर्ग वजा 4. बदल काय इथं, इथं वजा असेल तर इकडं वजा, इथं अधिक असेल तर इकडं अधिक. 15वं सूत्र आहे a अधिक b. आता इथं काय झालं, 3 पद दिलेत एकत्र. आतापर्यंत आपण 2 पद एकत्र पाहिली, आता 3 पद दिलेत. a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ca. म्हणजे यांच्यामध्ये गुणाकाराचं साइन असतं. 16वं सूत्र आहे a अधिक b कंसाचा घन a घन अधिक b घन अधिक 3ab कंसात a अधिक b. म्हणजे एबीसी च्या किमती दिल्या आणि अशा सूत्रात टाकायला सांगितले, आता तुम्हाला ते सोडवता आल्या पाहिजे. नंतर 17वा आहे a अधिक b चा घन बरोबर a घन अधिक b घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग. 18वा आहे a वजा b चा घन a घन वजा b घन वजा 3ab कंसात a वजा b. 19वं सूत्र a वजा b चा घन a घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b घन. हे झालं याचं सूत्र. असे किती सूत्र झाले, 19. आणखी थोडे राहिलेले आहेत ती आपण पाहू. लिहून झालंय बघा. आता 20वा पॉइंट आहे महत्वाचे सूत्र याच्यातला. काय, a घन अधिक b घन बरोबर a अधिक b दुसऱ्या कंसात a वर्ग वजा ab अधिक b वर्ग. हे घनाचं सूत्र. 21 a घन वजा b घन बरोबर a वजा b पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. 22 x अधिक a दुसऱ्या कंसात x वजा b बरोबर x वर्ग अधिक a वजा b कंस पूर्ण x वजा ab. 23वा सूत्र आहे x वजा a दुसऱ्या कंसात x अधिक b बरोबर x वर्ग अधिक कंसात b वजा a कंस पूर्ण x वजा b.
24 a चा चौथा घात वजा b चा चौथा घात बरोबर पहिल्या कंसात a वर्ग अधिक b वर्ग दुसऱ्या कंसात a वर्ग वजा b वर्ग. इथं या दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं, हे लक्षात ठेवायचं. 25 a चा चौथा घात वजा b चा चौथा घात बरोबर a वर्ग अधिक b वर्ग. आता इथं या वर्गांचे दोन वर्गांच्या वजाबाकीचे अवयव घेतले. पहिल्या कंसात a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b. 26 a घन अधिक b घन छेद a वर्ग वजा ab अधिक b वर्ग बरोबर a अधिक b. 27 सूत्र आहे a वर्ग वजा b वर्ग बरोबर पहिल्या कंसात a अधिक b आणि दुसऱ्या कंसात a वजा b. हे झाले तुमचे असे किती सूत्र? 27 सूत्र. ते तुमचे काय पाहिजे? पाठ पाहिजे. नित्य समानता त्याच्यातले स्वाध्याय आपण पाहतोय. उदाहरणार्थ बघा, पहिलं उदाहरण दिलेलं आहे 64x वर्ग अधिक y वर्ग छेद 25 ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात कोणते पद मिळवावे लागेल? आधी पूर्ण वर्ग राशी कोणाला म्हणायचंय ते दाखवतो. ax वर्ग अधिक bx अधिक c या राशीला पूर्ण वर्ग राशी असं बोललं जातं. आता मुळात आणखीन एक सांगतो बघा, दुसरं उदाहरण जर घेतलं आपण बघा, a अधिक b चा वर्ग a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग हे सूत्र आहे. याच्या अगोदर आपण नित्य समानतेचे जवळजवळ 25 ते 30 सूत्र बघितले. 25 ते 30 म्हणजे अप्रॉक्सिमेटली काय केलेले आहे सूत्र पाहिलेले आहे. ते सूत्र तुम्ही जर पाठ केले, ध्यानात ठेवले आणि त्याचं ऍप्लिकेशन म्हणजे काय? उपयोजन. उदाहरण दिल्यानंतर ते कसं त्या सूत्रामध्ये बसवायचं याची एकदा आयडिया आली की उदाहरण आपल्याला काय होतं? सुटून जातं. आणि मुळात आपला प्रॉब्लेम इथंच वाढतो. कुठं? उदाहरण जरा लहान लचक दिलं मोठं तर लगेच आपला बीपी वाढून जातो दणक्यास. आणि बीपी वाढला की तुम्ही निम्मे तिथंच पंक्चर होऊन जातात, म्हणजे उदाहरण सुटत नाही. बघा, पूर्ण वर्ग होण्यासाठी मी तुम्हाला एक सूत्र दिलं होतं. काय सूत्र दिलं होतं आठवतं का कोणाला? बघा इथं दाखवतोय मप मधलं पद. मप म्हणजे काय सांगितलं? मधलं पद. आणि त्या मधलं पद बरोबर 2 गुणुले वर्गमुळात प प गुणुले वर्गमुळात ती प प प पहिलं पद, म प मधलं पद, ती प तिसरं पद. यालाच आपण दुसरं म्हणतो शेप शेवटचं पद. ओके, आता ह्याच्यात काय आहे? हे एक पद दिलंय, हे दुसरं पद दिलंय, ह्याच्यातलं मधलंच पद दिलं नाही. ते मधलं पद तुम्ही मिळवलं की तुमची राशी पूर्ण झाली. मग आता बघा, याच्यात फक्त सूत्रात किमती ठेवूया. 2 गुणुले प प म्हणजे कोण? पहिलं पद वर्गमुळात कोण आहे? 64x वर्ग गुणुले तिसरं पदासाठी वर्गमुळात ती प कोण आहे? y वर्ग छेद 25. ओके, बरोबर 2 ऍज इट इज. आता याचं वर्गमूळ घ्या. 64 चं वर्गमूळ घेतलं किती आलं? 8. x चं वर्गमूळ घेतलं किती आलं? x गुणुले y चं वर्गमूळ घेतलं किती आलं? y. त्या y च्या वर्गाबरोबर वर्गमूळ आणि वर्गमूळ काय होतं? कॅन्सल होतं. वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल होऊन जातं. छेदस्थानी 25 चं वर्गमूळ घेतलं किती आलं? 5. ही दुसरी स्टेप. पहिली स्टेप सूत्र लिहिलं, दुसऱ्या स्टेप मध्ये किमती टाकल्या, तिसऱ्या स्टेपला क्रिया केली. आता बघा, क्रिया केल्यानंतर काय येऊ शकतं? हे बघा इकडे घेतो. 8 गुणुले 2 किती झाले? 16. x गुणुले y एक्स वाय छेद 5. ओके, आता याच्यात पर्याय कुठं दिसतोय? 16x छेद 5 कुठं दिसतोय? किती नंबरचा पर्याय दिसतोय? 2 नंबरचा पर्याय. याला साइन जे आहे ते साइन काय करायचंय? मायनस साइन या ठिकाणी आपल्याला घेऊन द्यायचं. कारण इथं पर्यायामध्ये आपल्याला प्लस 16xy आहे का? कुठं नाहीये. कळलं का? नाही म्हणल्यानंतर जिथं दिसतंय ना, कुठं दिसतंय काय? -16 छेद 5 xy आहे देऊन टाकायचं. याला टिक मार्क करायची, ते त्याचं उत्तर. पूर्ण वर्ग राशी काढायचं कसं कळलं आता? वर्ग होण्यासाठी कोणतं पद मिळवायचं हे कळलं. सूत्र सांगितलं, म प मधलं पद बरोबर 2 वर्गमुळात प प गुणुले वर्गमुळात ती प. एकच सूत्र डोक्यात ठेवायचं. आणि तुम्हाला याच्यावर हमखास प्रश्न पेपर मध्ये विचारला जाणार. आता काही वेळेस काय करतात? मधलं पद काढा असा प्रश्न टाकतात. इथं प्रश्न काय टाकलाय? ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणते पद मिळवावे? हे मिळवलं. आणि मग कोणतं काढलं होतं? मधलं पद. ते मधलं पद. चला,
एकच प्रश्न फिरून दोनदा विचारला जाईल. आता बघा बरं दुसऱ्या प्रश्नामध्ये मग काय येऊ शकतो. आता कॅल्क्युलेशन न करता डायरेक्ट सांगता येईल का आपल्याला. बघा कॅल्क्युलेशन न करता डायरेक्ट सांगता येईल का. मधलं पद मिळवायचं पूर्ण वर्ग होण्यासाठी. 49 चा वर्गमूळ घेतलं किती झालं 7. 64 चं वर्गमूळ घेतलं किती झालं 8. x चं वर्गमूळ घेतलं किती झालं x आणि y चं वर्गमूळ घेतलं किती झालं. म्हणजे काय उत्तर आलं सांगा. 7 याचे 8 7 8 किती 56 आणि सूत्रात काय 2 त्याची दुप्पट करा. पुढे दिसतं 112 ह्याच्यात झालं नव्हतं. कॅल्क्युलेशन करायची गरज पडली की इथं आपल्याला डायरेक्ट फक्त एकदा आयडिया आली पाहिजे. आपल्याला काय आली पाहिजे एकदा आयडिया आली. हा आता पर्याय बघायचे. आता या 112 च्या व्यतिरिक्त पर्याय आहे का कुठं. कळलं. जर मायनस असतं तर मायनस म्हणले असते. पण इथं प्लस आहे. प्लस पण बरोबर मायनस पण बरोबर. तुम्ही म्हणता असं कसं काय दोन्ही पण बरोबर असतं ते दाखवतो बघा इकडे. वर्गमुळात 4 4 चं वर्गमूळ घेतलं किती आले प्लस मायनस 2 येतात. प्लस मायनस 2 येतात. कसं हे बघा 2 चा वर्ग केला 2 गुणिले 2 उत्तर किती आलं 4 आणि मायनस 2 चा वर्ग केला मायनस 2 गुणिले मायनस 2 किती आलं मायनस मायनस प्लस. म्हणून 4 चं वर्गमूळ किती येणार प्लस मायनस 2. कळलं का आता. प्लस मायनस कसं ठरवायचं. म्हणजे एखाद्या संख्येचं जर वर्गमूळ घेतलं आपण तर ते कसं लिहू शकतो प्लस एकदा मायनस एकदा. कारण प्लसचा वर्ग केलं तर प्लसच येतो मायनसचा वर्ग केला तरी काय येतो प्लसच येतो. आता बघा या सूत्रानुसार आपण काय करूया हे उदाहरण सोडून टॅली करून पाहूया. दिसतंय का काय आहे म प बरोबर 2 वर्गमुळात प प गुणुले वर्गमुळात ती प. आता 2 गुणुले प प कोण आहे वर्गमुळात घ्यायचंय त्याला 49 x चा वर्ग गुणुले वर्गमुळात ती प कोण आहे 64 y चा वर्ग. ओके. आता यांचं वर्गमूळ घेऊया 2 गुणुले 49 चं वर्गमूळ घेतलं 7 x चं वर्गमूळ घेतलं x गुणुले 64 चं वर्गमूळ घेतलं 8 y चं वर्गमूळ घेतलं y. मग 7 7 2 14 14 8 किती झाले 112. हा x ऍज इट इज छेदस्थानी कोण आहे y. कोणत्या पर्यायात आहे पहिला पर्याय आहे. कळलं. हे झालं याचं उत्तर. हे याचं उत्तर. आता बघा 7वा प्रश्न सॉरी 3रा प्रश्न आहे. 3ऱ्या प्रश्नामध्ये जाऊ आपण. आता असे प्रश्न कसे सोडवायचे लक्षात घ्यायचं. 7.5 गुणुले 7.5 वजा 7 गुणुले 7.5 अधिक 3.5 गुणुले 3.5 छेदस्थानी 7.5 वजा 3.5 बरोबर. संख्या दिल्यात पण आपल्याला त्याला कशामध्ये रूपांतरित करता आलं पाहिजे सूत्रात. मग आता लक्षात घ्या मी जर असं म्हटलं काय म्हटलं डायरेक्ट पण दाखवतो बाय मेथड पण दाखवतो. मी याला 7.5 गुणुले 7.5 मी याला म्हणलं ए बरोबर किती 7.5. इकडे शेवटी कोण आहे बी बरोबर म्हटलं मी 3.5. ओके इथं लिहून ठेवतो. आता याचा गुणाकार केला. आता तुमच्यासारखे हुशार काय करतील 7.5 गुणिले 7.5 गुणाकार करतील वर्ग. इकडे या दोघांचा गुणाकार करतील वर्ग. त्यांचा सगळ्यांचा गुणाकार करतील आणि परत त्याची बेरीज वजाबाकी करतील खालच्यांची वजाबाकी करतील आणि सोडत बसतील. उत्तर येतंय का नाही. कळलं. आता मी तुमच्या ठरल्याप्रमाणे काय केलं ए ची किंमत मी गृहीत धरली 7.5 बी ची किंमत गृहीत धरली 3.5. लक्षात घ्या समजून घ्या. आता ह्याच्यात ठेवून देतो ना मी अगोदर मग बघा बरोबर 7.5 म्हणजे काय म्हणलं मी ए. 7.5 म्हणजे कोण ए वजा आता इथं काय आहे 7 आहे इथं किती आहे 7.5. आता या 7 ची फोड करता येते का 35 दुने 70 म्हणजे किती 2 गुणुले 3.5. आता मी याच्या ऐवजी इथं काय म्हणतो ए आणि इकडं 7.5. 7.5 म्हणजे कोण आहे ए आणि बी म्हणजे कोण 3.5 प्लस 3.5 म्हणजे कोण बी गुणुले बी छेदस्थानी कोण आलं 7.5. 7.5 म्हणजे कोण ए आणि बी ए वजा बरोबर. ए म्हणजे कोण ए चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग छेद a वजा b. घेतलं सूत्रात रूपांतरित करून. आता पुढं बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग कोणाचं आहे ते सूत्र a वजा b कंसाचा वर्ग छेद a वजा b.
हा चौथा प्रश्न आहे. 100 वजा 1 छेद काय होता? 10चा वर्ग वजा 1. ए वजा बी चा वर्ग छेद ए वजा बी. म्हणजे याचं जर सूत्र पाहिलं तुम्ही तर हे मिळणार आहे. सूत्रात दिलेलं आहे आधी लिहून. मग आता ह्याच्यातला हा एक आणि हा एक काय झाला? कॅन्सल झाला. हा कॅन्सल झाल्यावर काय उरलं रे? ए वजा बी उरलं. कळलं? काय उरलं? ए वजा बी. आता त्याच्यात फक्त ठेवून द्या ना किमती. मग काय किमती ठेवल्या तुम्ही? ए ची किंमत 7.5 वजा बी ची किंमत 3.5. किती उत्तर आलं रे? 4.0. उत्तर किती आलं? 4.0. हे त्याचं उत्तर आहे. या गणिताचं तुम्ही जर कॅल्क्युलेशन करायला लागले ना, एक पेज आणि 15 मिनिटं लागतील. मग आता याच्या पुढं तुम्ही डोक्यात काय ठेवायचं? फक्त या दोघांच्या मध्ये चिन्ह कोणते मायनस आहे की नाही, तर डायरेक्ट काय करायची? हे एक चिन्ह खालचं एक चिन्ह डोक्यात ठेवायचं. हे एक चिन्ह आणि हे एक चिन्ह काय करायचं? डोक्यात ठेवायचं. आणि हे ऑर करून दाखवतो आता. कोणतं चिन्ह सांगितलं? वरचं एक, खालचं एक चिन्ह डोक्यात ठेवायचं. मायनस आहे तर डायरेक्ट तुम्ही काय करायची? या दोन संख्यात ना 7.5 वजा 3.5 यांची वजाबाकी करायची. उत्तर मिळणार 4.0. आणि हे तुमचं फायनल उत्तर असणार डायरेक्ट. हे प्रत्येक वेळेस असं करायचं नाही. हे तुम्हाला समजण्यासाठी मी विस्फोटून दिलंय. कळलं? असं उदाहरण आपण पुढे पण घेणार आहे. आता चौथा प्रश्न हा तिसरा झाला. चौथा बघा. 100चा वर्ग वजा 1. आता आपल्याला इथं काय करायचंय? कोण सांगत? 100चा वर्ग. आता इथं तुम्हाला वर्ग करता येतो. मग वर्ग करत बसायचंय का? वर्ग करत बसायचं नाही. हे बघा, त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क आहे माझा. मी उत्तर दाखवतोय तुम्हाला. 100चा वर्ग वजा 1. याचा अर्थ इथं सूत्र पण लिहून दाखवतो. ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. या सूत्राचा वापर करायचा डायरेक्ट. मग आता 100. आता इथं परत ए बरोबर 100 बी बरोबर 1 मानत बसायचं नाही. डायरेक्ट मग काय येणार? इथं पहिल्यांदा 100 अधिक 1 पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात 100 वजा 1 भागिले 10. 10चा वर्ग म्हणजे काय? 100 वजा 1. ह्याच्यात काय कॅन्सल होईल? कोण कॅन्सल होईल? हे बघा ना, हा एक टोटल कंस आणि हा एक कंस कॅन्सल झाला. तो कॅन्सल झाल्यावर शिल्लक कोण राहिले यांच्यात? 100 अधिक 1 याचा अर्थ 101 झालं उत्तर. कळलं? याचं उत्तर किती भेटलं? 101 हे त्याचं उत्तर आहे. अशा टाईपचे प्रश्न पेपर मध्ये येणार. आता त्याच्यानंतर बघा, पाचवा प्रश्न आहे. पहिल्या कंसात यम अधिक 1 छेद यम चा वर्ग वजा दुसऱ्या कंसात यम वजा 1 छेद 4 चा वर्ग बरोबर किती? आता ह्याला जर 20 कटून दिलं तर एवढा फळा बी नाही पोरायचा सोडवायला आपल्याला. कळलं का? एवढा फळा पण आपल्याला पोरायचा नाही सोडवण्यासाठी. मग याच्यासाठी डायरेक्ट सूत्र तुम्हाला देतो. काय सूत्र आहे बघा? किती नंबरचं सूत्र आहे बघा? लिहिलेलं आहे तुम्ही. लिहिलंय का नाही खात्री करून घ्या एकदा. प्लस मायनस आणि इथं यम मायनस 1 चा वर्ग. किती नंबरचं सूत्र आहे तुमच्याकडं? बघा बरं, किती नंबरचं सूत्र आहे? हे बघा, सूत्र कोणतं आहे ते सांगतोय. पहिल्या कंसात ए अधिक 1 छेद ए कंसाचा वर्ग बरोबर ए वजा 1 छेद ए कंसाचा वर्ग बरोबर 4. हे सूत्र आहे. आता ह्याला फक्त काय करा? इकडे घ्या ना. हा उजवीकडे त्याला डावीकडे घेऊया आपण. ए अधिक 1 छेद ए कंसाचा वर्ग वजा ए वजा 1 छेद ए कंसाचा वर्ग बरोबर किती? 4 झालं उत्तर. मग इथं फक्त काय? ए बरोबर यम झालं. यम ची किंमत टाकून देऊ आपण याच्यात. बघा, यम अधिक 1 छेद यम कंसाचा वर्ग वजा यम वजा 1 छेद यम कंसाचा वर्ग बरोबर 4 झालं उत्तर 4. सोडून बसायचंय का? नाही. म्हणून तर आपण किती सूत्र घेतले? 27 सूत्र घेतले. याच्यासाठीच घेतले. कळलं? हे त्याचं उत्तर झालं. घ्या लिहून. हे याचं उत्तर, हे याचं उत्तर, हे याचं उत्तर, त्याच्यानंतर हे याचं उत्तर जे इथं दिलेलं आहे आणि हे याचं उत्तर. सहावा प्रश्न आहे. एक्स वर्ग वजा 5x वजा 6 या राशीचे अवयव काढायचे आपल्याला. आता अवयव काढायचे म्हणजे काय? तुम्ही तुमच्या 7वीच्या पुस्तकामध्ये कुठेतरी फॅक्टरायझेशन हे शिकलेलं असाल. त्याला अवयव पाडणे असंही म्हटलं जातं. तर अवयव कसे पाडले जातात ते एकदा सांगतो बघा. दिलेलं समीकरण हे नित्य समानता म्हणतो. x चा वर्ग वजा 5x वजा 6 याच्यात
हे पहिलं पद, हे दुसरं पद, तिसरं पद, यालाच आपण पहिलं पद, मधलं पद, शेवटचं पद. आता याच्यात करायचंय काय, हे शेवटचं जे पद आहे ना, हे शेवटचं पद बाजूला घ्यायचं, म्हणजे या पहिल्या पदाचा शेवटच्या पदाचा गुणाकार करायचा आणि त्याचे फॅक्टर पाडायचे, म्हणजे गुणक अवयव. त्याला तुम्ही लसावी शिकलाय, लसावी शिकलाय. मग याच्यात काय करायचे, गुणाकाराच्या स्वरूपामध्ये अवयव पाडणे म्हणजे गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहिणे. मग आता इकडे लक्ष द्या, मी अगोदर संख्या घेतो 6. 6 गुणुले 1 किती झाले 6. दुसरे 2 गुणुले 3 किती झाले 6. आणखीन काय सांगता येईल बरं गुणाकाराच्या स्वरूपामध्ये, तुम्ही 6 गुणुले 1 घेतलं काय तरी बरोबर आणि 2 गुणुले 3 घेतलं काय तरी बरोबर, पण आपलं टार्गेट काय आहे, या दोघांचा गुणाकार, पहिल्या पदाचा आणि शेवटच्या पदाचा गुणाकार करायचा. तो गुणाकार केल्यानंतर त्याचे अवयव पाडले म्हणजे गुणकाच्या स्वरूपामध्ये लिहिले, त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही मधल्या पदा एवढी आली पाहिजे. कोणा एवढी आली पाहिजे, मधल्या पदा एवढी. काय आले पाहिजे, बेरीज किंवा वजाबाकी. मग आता समजून घ्या, 2 पाडलेत, आता ह्याच्यातले खरे कोणते खोटे कोणते ठरवायचे. 6 अधिक 1 किती झाले 7. 6 अधिक 1 7. 6 वजा 1 किती झाले 5. इकडे लक्ष द्या, आता याच्या पुढे काय करायचं, 6 वजा 1 उत्तर किती आलं 5. 1 इथं 3 अधिक 2 किती झाले 5. दोघांचंही उत्तर तसंच येतंय. आता इथं अधिक केलंय, जर यांची वजाबाकी करून बघितली तर 2 वजा 3 वजा 1 बरोबर. इथं 6 वजा 1 किती आले 5. आपल्याला मधल्या पदाचं चिन्ह कोणतं पाहिजे, वजाचं पाहिजे, मायनसचं पाहिजे. मी ह्याचं आणखीन एक फोड करून घेता येईल मला, असं मी इकडे घेतो. वजा 6 अधिक 1 बोला गुणाकार किती आला, वजा 6 गुणुले 1 वजा 6 आला. इकडे लक्ष द्या, वजा 6 गुणुले 1 किती आला. मी ह्याचं गुणाकाराच्या स्वरूपामध्ये मांडताना कसं करू शकतो, वजा 6 गुणुले 1 यांचा गुणाकार किती येणार वजा 6. मग आता हे 2 घेऊन जमणार आहेत का आपल्याला, म्हणजे याच्यातलं कोणतं घ्यायचं नाही, हे मधले ह्याच्या पुढे केल्यात ना ह्या नाही घ्यायच्या, मग कोणत्या ह्या घ्यायच्या. हे बघा वजा 6 अधिक 1 उत्तर किती आलं वजा 5. किती आलं वजा 5. म्हणजे आपल्याला अवयव कोणते असायला पाहिजे, एक वजा 6 आणि एक 1. मग आता तुमचं ठरलं, याच्यात ठेवून देऊ आपण x चा वर्ग वजा 5, म्हणजे याचा अर्थ काय, 1x वजा 6x वजा इकडे किती येणार आहे 6. काय केलं, x चा वर्ग अधिक 1x वजा 6x वजा 6. मग 6 आणि अधिक x बघा बरं, वजा 6 आणि अधिक x किती झाले वजा 5 झाले. कळतंय का, वजा 6x अधिक 1x किती झाले वजा 5 आणि वजा 6 हे तसाच लिहिला आपण, म्हणजे याचे हे फॅक्टर घेतले आपण, अवयव घेतले. आता काय, आता समान, हा एक गट झाला, हा एक गट झाला, त्याच्यातून साधारण अवयव समान अवयव बाहेर घ्यायचे. मग बघा यातून कोण बाहेर निघाले, दोघांपैकी x बाहेर घेतला, कंसात कोण राहणार x अधिक 1 वजा वजा कॉमन घेतले, किती दोन्ही ठिकाणी 6 आहेत, मग 6 बाहेर घेऊ, कंसात कोण राहिलं x आणि हा वजा बाहेर घेतला म्हणजे आपल्या कंसाच्या पदाचं चिन्ह बदललं, x अधिक 1. ही स्टेप कळली, ही कळली. ओके, आता इथं 2 कंस सारखेच आहेत ना, x अधिक 1 आणि x अधिक 1 सारखाच आहे, म्हणजे एक कंस कॉमन घ्यायचा x अधिक 1. दुसऱ्या कंसात कोण राहिलं x वजा 7. आता शॉर्टकट मध्ये सांगतो, याला ऑर बघा, इकडं दुसरी पद्धत डायरेक्ट x चा वर्ग वजा 5x वजा 6. इकडे लक्ष द्या, या 6 ची फोड करायची डायरेक्ट. काय फोड केली अशी करायची, गुणाकार वजा 6 आला पाहिजे, बेरीज किंवा वजाबाकी वजा 5 आली पाहिजे. मग ठरलंय तुमचं, वजा 6 आणि 1 गुणाकार किती आला वजा 6 आला. आता बेरीज किती येणार आहे वजा 5. वजा 5 1 म्हणले याचं डायरेक्ट वजा 6 आणि 1 x. त्या 1 ला कोणतं चिन्ह आहे, 1 ला चिन्ह कोणतं आहे प्लस आहे आणि 6 ला कोणतं आहे मायनस आहे. मग काय करायचं, डायरेक्ट x घ्यायचा, म्हणजे ह्यांनी इथं जे चल दिलंय ना x ते चल घ्यायचं आणि या x 1 ला चिन्ह कोणतं आहे प्लस प्लस, 6 ला कोणतं आहे मायनस. ही विस्तारित स्वरूपामध्ये आणि ही शॉर्टकट मध्ये. कळलं, दोन्ही पद्धत. हे त्याचं उत्तर आहे. कोणतं उत्तर आहे हे. आता बघा 7वा प्रश्न आहे, 16x चा चौथा घात वजा 81 चे अवयव पाडा. काय म्हटलेलं आहे, वजा
81 यांचे काय करायचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. मग आता अवयव कसे पाडायचे आता दाखवले. मग आता काय करायचे तेच उदाहरण फक्त विस्कटून घेऊ. विस्कटणे हा शब्द ऐकला असेल ना. चला बाकीच्यांनी तोपर्यंत काय करा लिहून घ्या. बघा काय म्हटलेलं आहे 16x⁴ वजा 81. 16x⁴ वजा 81 याचे आपल्याला काय करायचे अवयव पाडायचे आहेत. मग कोण सांगेल कसे अवयव पाडायचे बघा. आता या दोघांच्या मध्ये चिन्ह कोणतं आहे रे वजा बाकीचे मायनसच आहे. याच्यासाठी सूत्र कोणतं असेल ते सांगून देतो. a² वजा b² बरोबर पहिल्या कंसात a अधिक b आणि दुसऱ्या कंसात a वजा b. कळलं. मग आता बघा गणित लिहून घेऊ आपण. 16x⁴ वजा 81 बरोबर मला सांगा 16चं वर्गमूळ किती रे 4 आणि x चं वर्गमूळ x. याचा अर्थ मी या कंसाचा वर्ग करतो ना इथं. कळतंय का. म्हणजे या 4चा वर्ग केला तर 16 आला आणि x चा वर्ग केला तर किती आला x⁴ आला वजा. आता इथं काय होईल दुसरं 81 सांगा 81चं 81 कोणाचं आहे 81चं वर्गमूळ घ्यायचं 9. कळलं. आता मग ह्या सूत्रात किमती टाकू ना. मग काय होईल बघा बरं. पहिल्या याच्यात काय येणार 4x² अधिक 9. 4x² अधिक 9. दुसऱ्या कंसात काय येणार आता 4x² वजा 9 झालं का नाही याच्यासारखं. कळलं. आता परत आता ह्याचं प्लसचं साईन आहे याच्यात मायनस आहे. याच्या आणखी अवयव काढता येतील आपल्याला. बघा जरा इकडे घेतो आता ही स्टेप 4x² अधिक 9 झालं. आता याचं काय 4चं वर्गमूळ घ्या किती 2. x चं वर्गमूळ किती x. इकडं आता मी ह्याला असं मांडू शकतो बरोबर का वजा हे कोणाचा वर्गमूळ आहे 3 म्हणजे 3चा वर्ग. याचा अर्थ काय झाला 2चा वर्ग 4 x चा वर्ग x वर्ग वजा 3चा वर्ग 9. आता याचं काय होईल बघा 4x² अधिक 9. आता 2 वर्गांच्या वजाबाकीच्या होईल म्हणजे हे सूत्र वापरता येईल आपल्याला. मग काय होईल पहिल्या कंसात इकडं 2x अधिक 3 आणि दुसऱ्या कंसात 2x वजा 3 झालं. सोडवायची गरज पडली का लई. हे बघा हे त्याचं उत्तर आहे फायनल. म्हणून तर इथं सूत्र दिलंय. हे सूत्र महत्वाचे. चला 8व्या प्रश्नाकडे जायचं. या बघा एका चौरसाचे क्षेत्रफळ m² अधिक 16m अधिक 64 सेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती. मग आपलं रेग्युलर उदाहरण जसं सोडतो तसंच वापरायचंय. बघा अगोदर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र असतो बाजूचा वर्ग बरोबर. आता हे चौरसाचं क्षेत्रफळ दिलंय त्यांनी आपल्याला बाजू काढावी लागेल. मग आता चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे बघा बाजूचा वर्ग बरोबर m² अधिक 16m अधिक 64. आता ह्याचे अवयव पाडायचे कसे याच्यासारखे. मग आता याचे अवयव कसे येतील कोण सांगत मला. डायरेक्ट जर अवयव पाडले मी तर बघा डायरेक्ट पाडायचे म्हणल्यावर काय करायचं ते सांगतो. पहिलं पद m पहिलं पद दिसतंय का त्याचं काय करायचं वर्गमूळ घ्यायचं. घ्या वर्गमूळ m चं वर्गमूळ m 64चं वर्गमूळ घ्या किती 8. आता मध्ये काय करायचं चिन्ह कोणाचं घ्यायचं मधल्या पदाचं काय काय अधिक ध्यान ठेवून झाले त्याचे अवयव m अधिक 8 याचा फक्त काय करायचा वर्ग. इकडं बाजूचा वर्ग अवयव कळले का डायरेक्ट. आता मी इकडून नाही दाखवले तुम्हाला असे एकदा दाखवले. तिथं काय केलं मी पहिल्या पदाचं वर्गमूळ घेतलं दुसऱ्या पदाचं चिन्ह घेतलं आणि तिसऱ्या पदाचं वर्गमूळ घेतलं आणि त्याच्यात कंस करून काय केला वर्ग डोक्यावर लिहिला. आता बघा मग इथं वर्ग आहे दोन्ही कॅन्सल होतील का होतील ना. दोन्ही बाजूचं काय करा हे दोन्ही कॅन्सल झाले. मग चौरसाची बाजू किती भेटली सांगा मला. आता बाजू m अधिक 8 भेटली. विचारली काय चौरसाची परिमिती. मग बघा चौरसाची परिमिती चौप कळतो ना. चौरसाची परिमिती काय आहे 4 गुणिले बाजू सूत्र आहे. मग बाजू किती आली m अधिक 8 द्या ठेवून 4 कंसात m अधिक 8 कंस सोडवा 4m अधिक 8 = 32 झालं उत्तर. 4m अधिक 8 =
32 म्हणजे हे त्याचं उत्तर. आणि इथं युनिट काय दिलंय 4 सेमी, याचा अर्थ याचा युनिट काय पाहिजे सेमी. कळलं. गणित किती मोठं असू द्या, फक्त एकदा आयडिया आली की उदाहरण सुटून जा. 9वा प्रश्न बघा. x वजा y बरोबर 6, x y बरोबर 16, तर x अधिक y चा वर्ग बरोबर किती. बघा विचारताना बघा कसं त्यांनी काय केलंय, 20 कटून दिलंय आणि काय करायचं सांगितलंय, x अधिक y चा वर्ग याची किंमत तुम्हाला काढायला सांगितली. x अधिक y याचा वर्ग, x अधिक y याचा वर्ग तुम्हाला काढायला सांगितलेला आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, सूत्र इथं वापरावे लागतील. सूत्र काय करायचे वापरायचे. मग कोणते सूत्र वापरता येतील बघा बरं. कोणते सूत्र या ठिकाणी वापरता येतील. x वजा 6 xy 16 बोला. आणि किंमत कोणाची काढायची, x अधिक y वर्ग याची किंमत आपल्याला काढायची इथं. बघा सूत्र दिलं होतं तुम्हाला एक इथं लिहून आधी. कोणतं सूत्र होतं, a वजा b आहे का, किती नंबरचं बघा जरा तुमच्या पुस्तकामध्ये. a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वजा b कंसाचा वर्ग अधिक 4ab हे सूत्र दिलेले. आता ह्याच्यात फक्त काय करा, किमती टाका ना. हे बघा x अधिक y चा वर्ग बरोबर x वजा y चा वर्ग अधिक 4xy झाली किमती. आता फक्त टाकून द्या. x वजा y किती आहे 6 कंसाचा वर्ग अधिक 4 x गुणिले y किती आहे 16, 6 चा वर्ग 36 आणि 16 चौक किती झाले 64. या दोघांची केली बेरीज किती आले 100. म्हणजेच उत्तर तुमचं काय भेटलं बघा, x अधिक y कंसाचा वर्ग बरोबर 100. हे तुमचं काय झालं उत्तर. कळलं. म्हणजे प्रश्न कसेही विचारले तरी आपल्याला काय पाहिजे, नित्य समानता म्हणजे त्याच्यातले सूत्र जे आहेत ते सूत्र माहिती पाहिजे. आता 4.9 चा घन अधिक 2.1 चा घन म्हणजेच काय, 4.9 चा घन करायचा अधिक 2.1 चा घन करायचा. आपल्याला गुणाकार करता येत नाही, प्रॉब्लेम होतो. आपण वर्ग आणि वर्गमूळ कसे काढले हे बघितले, काही सेकंदामध्ये वर्ग काढलेले बरोबर. आता घन करायचे काही ट्रिक्स नाहीयेत, घनमूळ काढायचे आहे. घन करायच्या म्हणजे काय करायच्या, 3 वेळा गुणाकार केला की घन होऊन जातो. पण याला आपण काय केलं होतं, याला सूत्र दिलेलं आहे. आता याला बी सूत्र आहे, खाली दिलंय त्याला बी सूत्र आहे. डायरेक्ट काय करायचं ते सांगतो. असं उदाहरण आलं रे आलं बघा, मी काय सांगतोय, 4.9 चा घात अधिक 2.1 चा घात असं उदाहरण आलं पेपर मध्ये, तर डायरेक्ट ह्या दोन संख्यांची काय करायची बाबांनो बेरीज. कोणाची, डायरेक्ट 4.9 अधिक 2.1 यांची डायरेक्ट बेरीज करायची. हे त्याचं उत्तर असतं. काय असतं, हे त्याचं उत्तर. कळलं. फक्त तिच्यासाठी तुमची ऑब्झर्वेशन क्षमता, निरीक्षण क्षमता ज्याला बोललं जातं ना, ते चांगली पाहिजे. कळलं का. इथं काय सांगितलं होतं मी, इथं घन आहे आणि खाली काय आहे वर्ग आहे. इथं चिन्ह वाचायचं आहे, पण ह्याच्यात काय दिलंय 4.9 चा घन अधिक 2.1 चा घन असं आलं तर काय करायचं सांगितलं मी, डायरेक्ट ह्या दोघांची काय करायची बेरीज करायची. काय करायची बेरीज. दिसली. कळलं. जर वजा असेल तर मग काय ह्या दोघांच्या मध्ये वजा करायची. कळलं का. आता याचं उत्तर तुम्हाला सांगितलं 7.0 हे त्याचं उत्तर, फायनल उत्तर एवढं आहे. आता हे आलं कसं ते पण सांगतो, दोन्ही पद्धतीने तुम्हाला जी सोपी. आता बघा मी याला म्हणलं a बरोबर 4.9, b बरोबर 2.1. आता याच्यात तर किंमत टाकली मी बघा, a चा घन अधिक b चा घन छेद इकडं a वर्ग वजा या दोघांचा गुणाकार 10.29 गुणिले 1 या दोघांचा गुणाकार आहे इथं. तो गुणाकार म्हणजे काय असतो, a वजा b अधिक b चा वर्ग. आता याच्यात किंमत टाकून द्यायची आपल्याला. याचं सूत्र काय आहे, पहिल्या कंसात a अधिक b आणि दुसऱ्या कंसात a वर्ग वजा ab. याच्या खाली घेतो a अधिक b, दुसऱ्या कंसात a वर्ग वजा ab अधिक b चा वर्ग छेद
ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. आणि मग आता इथं काय होणार, हा टोटल कंस कॅन्सल होणार आणि आपल्याला मिळणार डायरेक्ट सूत्र ए अधिक बी. म्हणून मग अशी काय सांगितलं मी, डायरेक्ट ए अधिक बी म्हणजे पहिल्या दोघांची काय करायची बेरीज, ते तुमचं उत्तर. कळलं दोन्ही पद्धतीनं. आता याच्यात या 11वा प्रश्न आहे. काय दिलाय बघा, 1 दशांश चिन्ह वजा बघा 1.7 म्हणजे 1.7 वजा 0.3 चा घन. मग आता काय करायचंय, यांची वजाबाकी करून घेऊन आले निघतंय. जिथं छोट्या संख्या तिथं कार्यक्रम आपलं डोकं लावायचं. मग बघा 1.7 वजा 0.7 दशांश चिन्ह 0.1 म्हणजे याचं उत्तर किती आलं. या दोघांचा कार्यक्रम केला आपण. 1.7 वजा 0.7 याचा घन छेद कोण 1.7 अधिक 0.3 चा घन. या दोघांची वजाबाकी केली किती आली 1.0 घन. आता या दोघांची बेरीज करा. मग बघा काय होईल 1.7 अधिक 0.3 7 आणि 3 10 किती आले 1 2 2 म्हणजे 2.0 याचा घन. मग 1 चा घन छेद 2 चा घन. 1 चा घन किती 1 आणि 2 चा घन किती 8 झालं. इथं ह्यांचं विस्कटून नाही बसायचं, मध्ये क्रिया दिलेली आहे. जर एखादं केलं असतं तर मग गोष्ट वेगळी होती. कळलं, म्हणजे हे 1/8 हे झालं याचं उत्तर. आता याच्यात या 12 नंबरचा प्रश्न आहे. 2017 गुणिले 2017 वजा 2015 गुणिले 2015 काय करता येईल सांगा बरं. कोण सांगत, तुमच्या आता एखादा शाळा म्हणजे सर 2017चा वर्ग करू 2015चा वर्ग करू त्या दोघांची वजाबाकी करू आणि त्याला 40-32 न भाग होत आलं होतं. कळलं बघा, डायरेक्ट मी ए ला बोललो 2017 बी ला बोललो 2015. मग डायरेक्ट काय करतो मी ह्याच्यात किंमत टाकून देतो ना, ए गुणुले ए वजा बी गुणुले बी छेद. आता इथं काय 40-32 कोण आहेत माहित नाही, पण आता 2017 आणि 2015 काय करून बघा बेरीज 5 आणि 2 7 7 आणि 5 12 2 येते का बेरीज त्यांची तेवढी येते ना. म्हणजे तिथं काय असायला पाहिजे ए अधिक बी असायला पाहिजे. मग आता हे बघा ए वर्ग वजा बी वर्ग छेद काय ए अधिक बी बरोबर. पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी छेद काय येणार ए अधिक बी. हा एक कंस कॅन्सल झाला ना, राहिलं काय ए वजा बी. ए वजा बी मग एला काय बोलले होते तुम्ही 2017 आणि बी ला काय बोलले होते 2015. करावं दोघांची वजाबाकी 2 झालं उत्तर. हे 2 ह्याचं उत्तर. मग ऑर करून डायरेक्ट शॉर्टकट मध्ये इथून पुढे डोक्यात ठेवायचं. इथं 2017 गुणिले 2017 वजा 2015 गुणिले 2015 असा जर प्रश्न पेपर मध्ये आला दोन्ही ठिकाणी इथं, तर डायरेक्ट काय करायचं तुम्ही 2017 वजा 2015 डायरेक्ट करायचं. हे त्याचं उत्तर डायरेक्ट लिहून टाकायचं. कळलं, म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्हाला देतोय, सूत्रानं पण देतोय डायरेक्ट पद्धतीने पण काय करतोय देतोय. अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर शेजारचं बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका, म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. धन्यवाद.